बोल आता काहीतरी. मला काहीच बोलायचं नाहीये. तुला बोलायचं होतं म्हणून तू मला इथे बोलवलं ना. सो बोल आता. आणि तुझ्याकडेही बोलण्यासारखं काही नसेल ना तर जाते मी. अगं थांब. का अशी वागतेस? मी काय चुकीचं वागले? का संपवतेस हे सगळं? कारण आता आपल्याला हे सगळं असंच सुरू ठेवायला नाही जमणार. अगं पण असं कसं करू शकतेस तू? आकाश प्लीज, तुला सांगितलंय ना एकदा. आता परत परत विचारून माझं उत्तर बदलणार नाहीये. का? का तर तुझ्या घरचे आपल्या नात्याला एक्सेप्ट करणार नाही म्हणून? हो. का तर मी तुमच्या जातीचा नाही म्हणून? अगं नसेल मी तुमच्या जातीचा, पण ते सोडून सगळं आहे ना. चांगला शिकलोय, चांगला नोकरीला आहे आणि काही वर्षात स्वतःचं घर सुद्धा होईल. अगं अजून काय हवंय? अरे तुला कळत कसं नाहीये? मुद्दा तो नाहीच आहे. आजपर्यंत आमच्या त्या खानदानात कोणी लव्ह मॅरेज सुद्धा केलेलं नाही. त्यात आउट ऑफ कास्ट मॅरेज. त्याचा तर प्रश्नच येत नाही. मग मी काय करू? मी काय आता माझी कास्ट चेंज करू? अगं कसा आहे ग तुझा बाप? त्याला तुझ्या सुखापेक्षा त्याचा इगो महत्वाचा वाटतो. डोक्यावर पडलाय का तो? सॉरी. हे असं कास्टवरून इश्यू होणार हे आपल्याला आधीच माहिती होतं ना. आणि आपलं काय ठरलेलं की कितीही विरोध झाला तरी आपण एकमेकांची साथ न सोडता प्रत्येक परिस्थितीला एकत्र सामोरं जाऊन मार्ग काढायचा. हो ना? हो, पण आता ते मला शक्य नाहीये आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. अगं पण का? आकाश, परवा माझ्या बाबांना आपल्याबद्दल सगळं समजलंय. हे आज न उद्या तर समजणारच होतं ना. त्यात काय एवढं? पण त्यांना ते नाही आवडलं. ते खूप चिडले होते. मी तेव्हा पहिल्यांदा त्यांना एवढ्या रागात पाहिलं. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. तरी मी समजवत होते, रडत होते, विनवण्या करत होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुला माहितीये बाबा 2 दिवस माझ्याशी काहीच बोलले नाही. त्यांचं माझ्याशी न बोलणं मला सहनच होत नव्हतं. पण काल बाबा बोलायला आले तेव्हा ते एवढंच बोलले की. काय बोलले ते? बाबा बोलले की तुम्हा दोघांमधून मला कोणा एकाचीच निवड करता येईल. म्हणजे तुझ्यासोबतचं नातं मला ठेवायचं असेल तर बाबांशी असलेलं नातं मला तोडावं लागणार आणि बाबांशी असलेलं नातं मला ठेवायचं असेल तर तुझ्यासोबतचे सगळे नाते, सगळे संबंध मला तोडावे लागणार. अगं पण श्रद्धा, तुझ्या घरचे आपल्याला सपोर्ट नाही करणार हे आपल्याला आधीच माहिती होतं ना. आणि आपलं काय ठरलेलं की आपण एकत्र त्यांची समजूत काढायची. मग एकदा तरी तुझ्या बाबांशी मला बोलू देत. हो, ठरलेलं. पण त्याचा आता काहीच उपयोग नाहीये. अरे गोष्टी वाटलेल्या तेवढ्या सोप्या नाहीयेत. काही झालं तरी बाबा आपल्या नात्याला नाही स्वीकारणार. मग आपण काहीतरी वेगळा मार्ग काढूया. म्हणजे? आपण पळून जाऊन लग्न करूया. काय? आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम सिरियस. आपण कोर्ट मॅरेज करू शकतो. नाही, मला नाही पटत. का? तुला तुझ्या बाबांचंच टेन्शन आहे ना. हे बघ, ते आत्ता आपला विरोध करत आहेत पण लग्नानंतर नक्की स्वीकारतील. तू टेन्शन नको घेऊस. मी माझ्या बाबांना जास्त ओळखते. मी असं हे काही केलेलं त्यांना आवडणार नाहीये. आणि जरी मी असं काय केलं तर आमच्या नातेवाईकांमध्ये त्यांचं नाव खराब होईल. आणि तरी ते आपला स्वीकार करतील असं वाटतं तुला? त्याने जर आपला स्वीकार नाही केला ना तर आपण हे सगळं जुनं विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करूया. आपल्या आयुष्याला सुरुवात करूया. म्हणजे मी माझ्या बाबांना कायमचं सोडू, त्यांना कायमचं विसरू असं म्हणायचंय का तुला? तू असं बोलू तरी कसं शकतो? हे बघ, तुला चांगलंच माहितीये मला हे शक्य नाहीये. मग काय शक्य? माझ्याशिवाय जगणं शक्य? तुला कदाचित असेल ग पण मला नाही. कारण माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. म्हणजे माझं प्रेम खोटे असं म्हणायचंय का तुला?
तुला काय वाटतं माझ्यासाठी हे सगळं खूप सोपं आहे? मुळात खरं प्रेम काय हे जर तुला माहित असतं ना तर तू हे बोललाच नसता. हो नाही हो. आता खरं प्रेम काय असतं ते मला काय माहित. मला अक्कलच नाही ना. आणि जी काय अक्कल आहे ती तुला आणि तुझ्या बापालाच आहे. म्हणूनच तो तुला समजून घेत नाहीये. अगं तुझा बाप स्वतःच्या इगोसाठी, स्वतःची सो कॉल्ड इमेज जपण्यासाठी तुला इमोशनली ब्लॅकमेल करतोय, तुला मनाविरुद्ध निर्णय घ्यायला लावतोय. इन शॉर्ट तुझ्या आयुष्याची वाट लावतोय. त्याला काहीच कसं वाटत नाही. आणि काय काय तर म्हणे मी तुमच्या जातीचा नाही. अगं नसेल मी तुमच्या जातीचा, पण मी त्याच्या मुलीवर प्रेम करतोय हे दिसत नाही का त्याला? आणि अशा फालतू फालतू माणसासाठी तू मला सोडतेस? खूप बोललास. यापुढे एक शब्दही मला ऐकायचा नाहीये. आणि हां, यापुढे मला भेटण्याचा प्रयत्नही करू नको. हाय, मी इथे बसू का? आपण ओळखतो का एकमेकांना? नाही नाही, आपण ओळखत नाही एकमेकांना. पण मी मगाशी तुमचं बोलणं ऐकलं म्हणून बोलायला आलो. एक मिनिट. तुम्ही जर इथे माझं सांत्वन करायला आला असाल ना तर थँक्यू. त्याची काहीच गरज नाही. मला थोडा वेळ एकटं राहायचं आणि कुणाशीच काहीच बोलायचं नाही. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. नाही नाही, मी सांत्वन वगैरे करायला नाही आलोय. रॅदर मला ते करायचंही नाही. फक्त 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं होतं. एक वेळा सांगितलं ना नाही बोलायचंय. ठीक आहे बाबा, नको बोलूस. पण मी काय बोलतो ते ऐकून तर घे. नाही ऐकणार ना तुम्ही? नाही. ठीक आहे, बोला काय ते लवकर आणि निघा. थँक्यू. काही वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात पण एक मुलगी होती. प्रचंड प्रेम होतं आमचं एकमेकांवर. अर्थातच बालिश होतं ते, आता जाणवतंय. मस्त चाललं होतं आमचं. आणि एक दिवस आमच्याबद्दल तिच्या बापाला समजलं आणि आमचं भेटणं बंद करून टाकलं. आणि एक दिवस समजलं मला, जबरदस्तीने तिचं लग्न लावणार होता. मी ठरवलं घरातून हिला पळून घेऊन जायचं आणि तसं केलंय मी. मित्रांच्या मदतीने लग्नाच्या आदल्याच दिवशी हिला घरातून उचलून आणलं. त्या दिवशी काय म्हणाली माहीत आहे? माझे बाबा हार्ट पेशंट आहे, हे त्यांना सहन नाही होणार. आणि त्यांना काही झालं तर ते मला सहन नाही होणार. बस एवढंच बोलली आणि निघून गेली आयुष्यातून कायमची. तेव्हा असाच इथेच येऊन बसलो होतो. वाटलं होतं सगळंच संपलं. काय करू काहीच समजत नव्हतं. प्रचंड राग येत होता आणि रडायलाही येत होतं आणि हसतही होतो स्वतःच्या नशिबावर. असाच एक माणूस आला, बसला आणि बोलायला लागला माझ्याशी. तेव्हा त्याने मला एवढंच विचारलं, उद्या तू एका मुलीचा बाप झालास आणि त्या मुलीला तू लाडाने प्रेमाने मोठं केलंस आणि एका परक्या मुलासाठी जर ती तुला सोडून गेली तर एक बाप म्हणून तुला काय वाटेल? हां,